युवा सेना आयोजित युवा रंग महोत्सव वर्ष दुसरे। अंबरनाथकरांसाठी अटल सूर्योदय उद्यान येथे युवा सेना व माजी नगरसेवक निखिल अरविंद वाळेकर, शहर प्रमुख अरविंद वाळेकर आयोजित पुन्हा एकदा होळीच्या रंगात रंगण्यासाठी युवा रंग महोत्सव वर्ष दुसरे आयोजित केले आहे। सदर युवा रंग महोत्सव 14 मार्च रोजी विनामूल्य प्रवेश सकाळी 8:30 ते 1:30 वाजेपर्यंत सर्वांसाठी असणार आहे। डीजे बिन्नी व डीजे सिमरता चौधरीच्या तालावर थिरकणार अंबरनाथकर। नैसर्गिक रंग, रंगीत सजावट, लाईव्ह फूड काउंटर्स, आकर्षक खेळ, सेल्फी पॉइंट्स, लाईव्ह म्युझिकची सुविधा सदर महोत्सवात केली आहे। युवा रंग महोत्सवात अंबरनाथकरांनी होळीचा आनंद लुटावा असे आवाहन शहर प्रमुख अरविंद वाळेकर व माजी नगरसेवक निखिल अरविंद वाळेकर यांनी केले आहे। अचानक माननीय खासदार साहेबांचे पीए यांचा फोन आला आणि रंगपंचमी हा कार्यक्रम अंबरनाथ मध्ये करा असं निखिल वाळेकर यांना सांगितलं। अंबरनाथ मध्ये आता कुठलाही असा कार्यक्रम राहिला नाही की तो शिवसेना शहर शाखा युवा सेना यांच्या माध्यमातून झाला नाही। तर आम्हाला कार्यक्रम शोधावे लागतात आणि जुने कार्यक्रम झालेले पुन्हा करायचे की नाही असा विचार करावा लागतो। लोकांना कदाचित माहित पण नाही असे चांगले कार्यक्रम आम्ही अंबरनाथकरांना दिले आणि गेल्या वर्षापासून रंगपंचमीचा कार्यक्रम सार्वजनिकरित्या रंगपंचमी मला वाटतं उत्तर भारतामध्ये खेळत असतील, परंतु ती महाराष्ट्रात आपल्या अंबरनाथमध्ये किती चांगल्या पद्धतीने अगदी ते चांगले रंग, कुठेही त्याच्यामध्ये कुठला धांगडधिंगा नसतो, कुठला त्रास नाही। सगळे मुलं मुली महिला पुरुष सगळे एकत्र येऊन, युवा सगळे एकत्र येऊन रंगपंचमी एकमेकाला रंग लावतात आणि आपला एकोपा कसा असतो ते दाखवतात। त्याकरता रंगपंचमीच्या दिवशी मी सगळ्यांना आवाहन करतो की अंबरनाथकरांनी आवर्जून या अटल उद्यान मध्ये येऊन खरी रंगपंचमी काय असते ती बघावी आणि आपल्या आपल्या मनाला वाटेल तो रंग खेळावा आणि खूप नाचावं। आपल्याला मजा येईल, नक्कीच या। धन्यवाद। नको तयारी करत होतो आपण अंबरनाथमध्ये याआधी देखील मागच्या वर्षी युवा रंग महोत्सव हा कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि या कार्यक्रमाला अंबरनाथकरांनी प्रथमच वर्षी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला होता। यंदा देखील दोन दिवसांनी होळी येणार आहे। होळी आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदन असा हा भारतीय संस्कृतीतला एक मोठा सण असतो आणि या सणाच्या औचित्य साधून आम्ही अंबरनाथ शहरामध्ये एकच कार्यक्रम अंबरनाथमध्ये होतो, युवा रंग महोत्सव। त्याचं पर्व दुसरं आम्ही या अटल उद्यान साई सेक्शन अंबरनाथ पूर्वेकडील भागामध्ये करत आहोत। या निसर्गरम्य अशा झाडांच्या सानिध्यामध्ये एक नैसर्गिक रंगांचा वापर करून, सुक्या रंगांचा वापर करून एक वेगळ्या पद्धतीने तरुणाईला आकर्षित होईल अशा पद्धतीचं एक डीजे, त्याचप्रमाणे वेगवेगळे सेल्फी स्टॉल्स असतील, फूड स्टॉल्स असतील, वेगवेगळे खेळ असतील, रेन डान्स असेल, लहान मुलांसाठी वेगवेगळे खेळ असतील, असं संपूर्ण एक उत्साहाचं वातावरण, एक आनंदाचं वातावरण या अंबरनाथच्या अटल उद्यानामध्ये आम्ही मागच्या वर्षी देखील केलेलं होतं आणि यंदा देखील ते आम्ही इथे करणार आहोत। आणि त्याचसाठी मी सर्व अंबरनाथकरांना, सर्व बाळगोपाळांना, सर्व माता भगिनींना आणि सर्व युवकांना विनंती करतो की युवा रंग महोत्सव या कार्यक्रमाला आपण नक्की सहभाग दर्शवायचा आहे आणि इथे येऊन सकाळी 8:30-9 वाजेपासून ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत हा कार्यक्रम आम्ही इथे ठेवलेला आहे। इथे डीजे बिन्नी आणि डीजे सिमरता अशा 2 डीजे आर्टिस्ट देखील आम्ही बोलवलेले आहेत आणि त्यांच्या तालावरती आपण सगळेजण ते आपल्याला नाचवणार आहेत। तर मी आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो की सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने या युवा रंग महोत्सवामध्ये सहभागी होऊन आपला आनंद हा द्विगुणित करावा, एवढीच मी आपल्याला विनंती करतो। आहा नाचे नाचे कोई वहाँ, आहा नाचे नाचे सारे हंसी, आहा नाचे नाचे सारे जवां, आहा नाचे नाचे अव्वा 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 कोई यहाँ नाचे नाचे, कोई वहाँ नाचे नाचे सारे हंसी, नाचे नाचे सारे जवां। Hello Ambernathkar, this is DJ Binny and I am coming to your city this Holi Yuva Rang Mahotsav
अंबरनाथ में एंड आई एम गोना प्लेइंग योर फेवरेट ट्यून्स एंड स्पेशल थैंक्स टू निखिल अरविंद वालेकर साहब जिन्होंने मुझे ये अपॉर्चुनिटी दी है। सो मिलते हैं 14 मार्च को सुबह ठीक 11 बजे। सी यू देयर।